नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आता घट बसवल्यानंतर बरेचसे प्रश्न असतात. त्यामध्ये जर आपलं जे धन आहे ते कुजलं असेल, बुरशी आली असेल, धन व्यवस्थित उगवलं नसेल, घट व्यवस्थित उगवलं नसेल, तर मनामध्ये बरेचसे प्रश्न आणि बऱ्याचशा शंका येतात. तर घटाला बुरशी आली असेल तर काय करावं? आता बघा, बाहेरचं वातावरण बघता ह्यावेळी भरपूर पाऊस आहे. एवढा पाऊस दसऱ्यात म्हणजे असतो, पण इतका नसतो. थोडंसुद्धा ऊन किंवा उष्णता अजिबात नाही. त्यामुळे जे धन आहे ते खूप लेट उगवतंय आणि लेट उगवण्यामुळं बरंचसं धन ते कुजलं जातं. त्यातलं काही धन उगवलं जातं आणि काही धन, आता बघा, आपण मटकीला मुगाला मोड आणतो घरात खाण्यासाठी, तर उन्हाळ्यात त्याला पटकन मोड येतात, पण थंडीच्या दिवसात मोड येत नाहीत. आणि ते जास्त वेळ जर आपण तसंच ठेवलं मोड आणण्यासाठी, तर परत बघा त्याचा वास येतो, चिकट होतात. तर असंच काहीसं ह्याचं घटाचं सुद्धा होतं. त्यामुळं बऱ्याच जणांच्या मनात अशा शंका येतात की आपला घट उगवला नाही म्हणजे आपल्यावरती ह्यावर्षी देवीची कृपा नाही, देवी नाराज आहे. तर अशी कोणतीच शंका मनात आणायची नाही, कारण वातावरणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण घट बसवताना आपण म्हणतो की आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, धन व्यवस्थित घेतलं, निवडून स्वच्छ करून, आणि जी घटासाठी वावरी असते ती सुद्धा व्यवस्थित जशी पाहिजे तशीच आणली. जी की म्हणतात म्हणजे बाहेरची जी वावरी आहे ती पण आपल्याला पाहिजे तशी होती, तरीसुद्धा घट उगवला नाही. तर आणि उगवला असेल तरी पण त्याला थोडीफार बुरशी आली असेल. तर आता हे असं वातावरण असेल आणि घरात अजून कोंदट असेल तर काय होतं की जे धन कुजतं आणि मग त्याला बुरशी येते. त्यामुळं काय करायचं आहे आपल्याला की आता पाऊस तर चालूच आहे, सूर्यकिरणं तर घटापर्यंत पोचत नाहीत. आता जे आपण बाहेर पीक पेरलेले आहेत तीसुद्धा बघा ह्यावेळी पावसानं येणार नाहीत, म्हणजे बऱ्यापैकी ती येत नाहीत. कारण कोणतंही धान्य आपण रानात पेरतो तर त्यासाठी पोषक वातावरण हवं असतं. तेवढंच ऊन, तेवढंच पाणी आणि तेवढंच पाऊस, हवा, थंडी म्हणजे वारं वगैरे सगळं जे काही सूर्यप्रकाश आहे ते सगळंच प्रमाणात असावं लागतं. त्यावेळीच आपलं पीक व्यवस्थित येत असतं. त्याचप्रमाणे यंदाचं म्हणजे बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे की आता आमचासुद्धा घट एवढा छान उगवतो प्रत्येक वर्षी. आता एवढे वर्ष झालं मी पण घट बसवते, पण असा घट कधीच उगवलेला नव्हता बघा. धन अजून उगवतच आहे. आणि आता ज्यांनी घट पहिल्या दिवशी झाकून ठेवला आहे ना, त्यांचा घट व्यवस्थित उगवला. किंवा ज्यांनी घट बसवायच्या दिवशी धान्य सकाळी पाण्यात भिजत घातलं आणि संध्याकाळी घट बसवलं आणि बसवल्यानंतर तो झाकून ठेवला, तर त्यांचं धन लगेच उगवलं, ते व्यवस्थित उगवलेलं आहे. कारण वावरीसुद्धा ह्यावेळी ओलसरच होती, कारण सगळीकडे आता पुराची परिस्थिती आहे, वातावरण पावसाचंच आहे आणि कसलंच ऊन नाही. त्यामुळं काय झालं की वावरीसुद्धा जी आणली ती ओलसरच होते. त्यामुळं बऱ्याच जणांचं धान्य आहे ते ह्यामध्ये कुजलेलं आहे. तर कुजलं असेल तर आता आता ह्यावरती काय करायचं हा उपाय असतो. तर आता हळूहळू हे जे धन आहे ते उगवल तेवढं उगवू द्यायचं. अशा कोणत्याच मनामध्ये शंका ठेवायच्या नाहीत. देवीचा आशीर्वाद नेहमीच आपल्यावरती असतो. देवी कधीच रागवत नाही किंवा कोणतीच आई आपल्या लेकरांवरती जास्त दिवस नाराज राहत नसते किंवा नाराज नसते. तर त्यामुळं पुढच्या वेळी काळजी घ्यायची की जर असं वातावरण असेल तर आपल्याला घट कसा बसवला पाहिजे आणि तशा पद्धतीने बसवायचं. आपण यंदाचं जे धन येतं ते येऊ द्यायचं, जेवढं आले त्यात समाधान मानायचं आणि देवाला घालण्यापुरतं किंवा आपल्याला जेवढं धन हवं आहे घट उठवण्याच्या दिवशी तेवढं तरी येतंच. काही नाही म्हणलं थोडं तरी उगवतं. आणि अजून हळूहळू ते 4-5 दिवस आहेत तर तेवढ्या दिवसात ते राहिलेलं धन आहे ते उगवून जातं. आणि बुरशी आली असेल तर काय करा, तिथं ना थोडीशी मोकळी हवा राहू द्या. पहिल्या दिवशी घट झाकला तर ठीक आहे, पण परत घट तुम्ही झाकायला गेला तर त्या घटाला बुरशी येते. नंतर घट झाकायची चूक करायची नाही. तिथं थोडंसं मोकळी हवा, खिडकी वगैरे असेल तर तिथून हवा कशी आत आली पाहिजे किंवा घटाला लागली पाहिजे थोडीफार, म्हणजे ते बुरशी कमी होईल. यासाठी तो उपाय तुम्हाला करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.